यंदाच्या अर्थसंकल्पाची दादांनी पूर्ण तयारी केली होती। दादांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला। हा त्यांचा 12वा अर्थसंकल्प राहिला असता, पण त्याआधीच ते आपल्याला सोडून गेले असं म्हणत सुनेत्रा पवारांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिलेला। भारतीय स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन नेण्याचा आदरणीय दादांचा ध्यास होता। त्यासाठी सातत्यानं ते प्रयत्नशील होते। आर्थिक शिस्त, नियोजनबद्धता आणि विकासाचा समतोल हेच त्यांच्या कामाचं सूत्र होतं। यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री महोदय सादर करणार आहेत, ते सुद्धा राज्याच्या विकासावर वाटेवर पुढे नेणारा असेल, त्यांच्या घटकाला न्याय देणारा असेल याबद्दल मला ठाम विश्वास आहे। यंदाचा अर्थसंकल्प त्यांच्या कारकिर्दीतला 12वा अर्थसंकल्प ठरला असता, मात्र नीतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि अचानक आपल्याला सोडून ते गेले। मात्र यापूर्वीच आदरणीय दादांनी त्यांच्या टीमनं अर्थसंकल्पाची तयारी जवळपास अंतिम टप्प्यापर्यंत नेलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन नेण्याचा आदरणीय दादांचा ध्यास होता। त्यासाठी सातत्यानं ते प्रयत्नशील होते।